तुम्ही तिथे तेरे नाम सारखी हेअरस्टाईल काय केली असा अनेकांचा प्रश्न आहे. काय माणसाला काय असतं माहिती? कधी माझे कपडे कुणाला आवडत नाहीत, हा. कधी माझी विस्कटलेली केस आवडत नाहीत, कधी माझी बारकी असलेली केस आवडत नाहीत, कधी माझा ड्रेसअप आवडत नाही, कधी काय असतं. लोकांना काय पाहिजे माहिती काय? तुम्ही राहताय कसं, तुम्ही समाजात वागताय कसं, ह्याला जास्त महत्व आहे. हे कोणाला समाजात हेअरस्टाईलिस्टला विचारून ही स्टाईल नाही, केली बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि मी कुणाला आवडते म्हणून किंवा मी लोकांना माझा स्वभाव पडतो, लोकांना मी कसा राहिलो तर लोकांना हे माहिती आहे की हा जमिनीवर आहे, हा कारभारी नाही, हा जनसेवक आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे जनसेवक कसा राहिला तरी त्याच्याकडे त्याचा उद्देश एक चांगला प्रामाणिक आहे आणि ते जनसेवा आहे. ते एक रील पण एक फार मोठा व्हायरल झाला. तुम्ही ते ड्रम वाजवत आहे, कोणता कार्यक्रम होता? काय होतं नक्की? माझ्या पुतणीचा मांडव टाळा होता. बरं. त्यावेळेस त्या मांडव टाळ्यामध्ये ते लोक मला सांगितलं ड्रम वाजवा, तेव्हा मी वाजवत होतो. आणि ते पहिल्यापासून कसं आहे, मी डोल्ले जिम मध्ये खेळलेलो माणूस आहे. बरं. म्हणजे गावामध्ये पहिले डोल्ले जिम असायचे, आता पण आहेत बघा. बरं. त्या डोल्ले जिममध्ये मी जाण घेऊन खेळलेलो आहे. तेव्हापासनं गणपती मंदिराच्या मांडवासाठी खड्डा खणलेला महेश लांडगे आहे. बरं. म्हणजे खांब रावण्यापासून, मंडप बांधण्यापासून, हम्म. वर्गणी मागायला गेलेला महेश लांडगे आहे. पार एखाद्याच्या घरी दुःखद घटना झाली तर त्या दुःखद घटनेमध्ये त्या कुटुंबाला त्या दुःखद घटनेमध्ये आधार देण्यासाठी जे जे करायला लागतात ते करणारा महेश लांडगे. म्हणजे कुठलाही राजकीय वारसा नसलेला महेश लांडगे आहे. आणि सहकाऱ्यांच्या ताकदीनं घडलेला महेश लांडगे आहे. त्यामुळे मी कसाही राहिलो तरी मला लोकांना माहिती, लहानपणापासून मला पाहतात. कुठल्या पदावर गेला म्हणून बदललाय, कुठल्या पदावर गेला म्हणून त्यांनी त्याचं राहणीमान बदललंय, किंवा नगरसेवक होता, आमदार झाला, आमदार झाल्यावर तो काय चौकात यायचा बंद झालाय, चौकातल्या मुलांसंग बोलायचा बंद झालाय. मी आज सुद्धा माझ्या भोसरीतल्या चौकात आहे ना, आज सुद्धा जिथं मी लहानाचा मोठा झालो, ज्या चौकात आमचे अजून सुद्धा जाऊन तुम्ही विचारा, तिथं जी लोक आज सुद्धा भाजी विकतात त्या भाजीवाल्यांना विचारा, त्या भाजीवाल्यांच्या 2 पिढ्या झाल्या, त्या भाजीवाल्या त्या भाजी विकणाऱ्या लोकांना विचारा. तिथं ते हातगाडीवर केळी, फळं, फ्रूट विकणारी जी पण लोक आहेत, सफरचंद विकणारी, त्यांना विचारा. आज सुद्धा महेश लांडगे त्यांना एकदा तरी संध्याकाळी त्या चौकात बसलेला दिसतो. तो तिथं असतोच, कारण ते जमतच नाही आपल्याला. ती आपली म्हणजे माझ्या कधीच येणार नाही. त्या चौकात गेल्यानंतर त्या माझ्या जुन्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, हसल्यानंतर मी सगळा फ्रेश होत जातो. मी आज सुद्धा कुठल्या लग्नात गेलो, कुठल्या कार्यक्रमात गेलो तर मी माझ्याबरोबर जेवढे पण लोक काम करतात त्यांना विचारा की कधी आमदार म्हणून महेश लांडगे तुम्हाला दिसला का? मित्र म्हणूनच राहिले. त्यामुळे माझ्या हेअरस्टाईल काय आणि माझी कपड्याची स्टाईल काय, जसं असेल तसं चालायचं आपलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.